दरम्यान राणेंच्या मुलांनी भाजपला संपवण्याचा घाट घातलाय असा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावलाय। नितेश राणेंची भूमिका पक्षाला नेहमी पूरकच राहिली आहे असं उत्तर मात्र राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। नारायण राणे असतील, हे दोन पोरं असतील, याने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे। कशामुळे माहिती आहे ना, शिस्त नाही त्यांना काही, भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे। एक तर शिवसेनेचे आमदार आहेत, एक तर शिवसेनेचे खासदार आहे वडील, ते नाही आहे, ते शिंदेकडे आहेत आणि म्हणून जर असं असेल तर त्यांच्याकडे पाहणंच नको, कारण काही बोलतात ते इतक्या घाणेरड्या प्रकारे बोलताना की इतकं काही बोलायचं असतं का काही, आणि मग बोलून येत असते। कालच त्यांनी एक वक्तव्य केलं, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, तर त्या नितेश राणे म्हणतात की आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील। थांबणार म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकतो आम्ही, हे जेलमध्ये जातील काही दिवसांचा, हे जेल त्यांचे इतके प्रकरण आहे, ते सगळं आम्हाला माहीत आहे आणि तेच जेलमध्ये जातील। तर नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील। पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, आपण कसं बघता याच्यात? काय त्यात काय बघायचं, ते एकत्र येतील, आता वेगळे झाले तर पुन्हा एकत्र येतील। त्यामुळे आले तरी त्यांनी काय, शेवटी असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये, तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळाले। तर नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील। पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, आपण कसं बघता याच्यात? काय त्यात काय बघायचं, ते एकत्र येतील, आता वेगळे झाले तर पुन्हा एकत्र येतील। त्यामुळे आले तरी त्यांनी काय, शेवटी असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये, तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळाले।